बरोबर आहेत हे या ठिकाणी या व्यासपीठावर खरं तर मी सांगतो। काही दिवसांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी जन्मभूमी माझ्या मतदारसंघामध्ये येते तिथं मी गेलो होतो। धांगडधिंगा करणारे काही लोक तिथं होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृती समोर राजकीय गाणी लावली होती। आमच्यात वाद झाला पण आम्ही शांत होतो। आम्ही कोणाला आई बहिणीवरनं शिव्या त्या ठिकाणी दिल्या नाहीत। आणि मग हा वाद झाला, सगळं झालं, चर्चा झाली टीव्हीवर। आणि मग दुसऱ्या दिवशी काही राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते तिथे आले आणि म्हणाले रोहित पवारांना काय अधिकार आहे आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीमध्ये येण्याचा। अहो मला त्यांना सांगायचे जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये महामानवांना त्या ठिकाणी वाटू नका। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या सर्व समाजाच्या जाती धर्माच्या आई समान आहेत आणि आम्हाला अधिकार आहे त्यांच्या विचारावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर। तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसंच आपले जिजाऊ असतील, तसंच इतरही सर्व महामानव हे आपल्या आई समान आहेत। त्यामुळे कुणीही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये महामानवांना त्या ठिकाणी वाटलं गेलं नाही पाहिजे। त्यामुळे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात जिथं कुठं आपण कार्यक्रम घ्याल अशा पद्धतीनेच कार्यक्रम घ्या ज्याच्यामध्ये समावेशक विचार त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळाले पाहिजे। मगाशी महामानवांनी काय संघर्ष केला हे तुम्हाला मी सांगितलं आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं। पण आपण ज्या नेतृत्वाकडे बघतो त्या नेतृत्वाने सुद्धा काही कमी संघर्ष केला नाही। अहो माझं वय 40, पवार साहेबांचा अनुभव 65 वर्षाचा राजकीय आणि सामाजिक मध्ये एवढा मोठा अनुभव हा पवार साहेबांचा। अनेक वर्ष सत्तेत होते पण अनेक वर्ष विरोधात सुद्धा होते। सत्तेत असताना मंत्री असताना अनेक लोकहिताच्या महाराष्ट्राच्या हिताच्या त्या ठिकाणी पॉलिसीज या पवार साहेबांनी त्या ठिकाणी केल्या आणि विरोधात असताना दुसऱ्या दिवशीपासून घरी न बसता लोकात जाऊन त्या ज्या काही पॉलिसी असतील जी धोरणं सत्तेत असताना लागू केली ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलीत का नाही पोहोचली बघणारा आपला हा नेता आहे। एवढा मोठा नेता त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी संघर्ष खूप म्हणजे गोवा मुक्ती संग्रामासाठी लहान असताना सुद्धा त्यांनी पहिल्यांदा संघर्ष त्या ठिकाणी केला। 1986 साली सीमा लढ्यामध्ये बेळगावमध्ये जाऊन त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मराठी बांधवांसाठी लाठी सुद्धा या आपल्या पवार साहेबांनी त्या काळामध्ये तिथं खाल्लेल्या आहेत। त्याच्याबरोबर मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारा देशात पहिलं राज्य हे आपलं होतं। त्या काळामध्ये सुद्धा काही प्रमाणात राजकीय किंमत ही आदरणीय पवार साहेबांना मोजावी लागली। त्याच्याबरोबर मराठवाडा विद्यापीठाची जर नामांतर असेल, त्याच्याबरोबर महिला आरक्षण, महिला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वाटा, असे अनेक काही निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतले। कृषी मंत्री असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला, महिला आरक्षणाचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला आणि या सगळ्या निर्णयामध्ये एक तर ते महाराष्ट्राबद्दल विचार करत होते आणि त्यांनी त्यांच्या पिढीचा फक्त विचार केला नाही तर त्यांच्या पुढच्या पिढीचा केला, करीबन 10-15 पिढी पुढचा विचार केला। राजकीय किंमत त्यांना मोजावी लागली पण आदरणीय पवार साहेबांनी राजकारणाचा कधी विचार केला नाही, फक्त फक्त लोकांचा, महाराष्ट्र धर्माचा, महाराष्ट्राचा आणि सामान्य लोकांचा विचार त्या ठिकाणी केला। आज छोटे मोठे काही कार्यकर्ते सत्तेत असणारे मोठे मोठे नेते आसपास ठेवतात, त्यांना मंत्रीपद देतात, त्यांना बरंच काय ठेवतात। हे बहुजन समाजाचे जे कार्यकर्ते आसपास फक्त आदेशावर काम करतात, आदेश पण त्यांच्या मालकाकडनं आला तो आदेश ते आदरणीय पवार साहेबांवर खरं तर त्यांची बोलण्याची लायकी नसताना सुद्धा त्या ठिकाणी ते बोलतात। आणि मग मोठा भाजपचा एखादा नेता काय म्हणतो मी कुठं काय बोललो, आणि पण तुम्ही मोठे नेते आहात, तुमच्या आसपास असणारे हे 4 टाळकी जर पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्यावर बोलत असतील आणि तुम्ही त्यांना चुप बस असं सुद्धा बोलत नसताल तर एक गोष्ट मात्र लोकांना कळलेली आहे, बोलता धनी या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचं कोण असेल तर या भाजपचा सगळ्यात मोठा नेता जो आहे या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने ते बोलता धनी आहेत। त्यामुळे अशी लोक आसपास ठेवलेली आहेत। तर मला आपल्या सर्वांना सांगायचंय आपण किती लहान मोठं पदाधिकारी काय बघायचं नाही। जर आपल्या नेत्यावर कोणी बोलत असेल, आपल्या विचारावर बोलत असेल, मानवांवर बोलत असेल, नाही सामान्य लोकांवर बोलत असेल, 1 असू 2 असू 5 असू 500 असू 5000 असू नाही तर 10,000 असू, आपण आंदोलन करायचं म्हणजे करायचं, रस्त्यावर उतरायचं म्हणजे उतरायचं। अरे आम्ही दोघंच आहे, फोटो नीट येणार नाही, आंदोलन कसं करायचं, काय फरक पडतो त्याला।
त्यामुळे आंदोलन आपल्याला करावंच लागेल. रस्त्यावर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना उतरावंच लागेल. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो, योगायोग बघा, आपल्या या पक्षाला आज 27 वर्ष होत आहेत. पवार साहेब आमदार कधी झाले? 1900. तेव्हा पवार साहेबांचं वय काय होतं? 27. म्हणजे पवार साहेब, म्हणजे आपण सगळेच म्हणतो ते आत्ता सुद्धा 16 वर्षाचे 17 वर्षासारखे एनर्जी घेऊन असतात. म्हणजे या वयामध्ये पवार साहेबांची ऊर्जा आणि ताकद बघा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही काही टुक वाजलं आणि सामान्य लोकांना अडचण झाली तर पवार साहेब म्हणतात गाडी काढा, मला तिथं जायचं. या वयामध्ये मग 27 वयाच्या आदरणीय पवार साहेब असताना त्या काळामध्ये काय असेल हे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागेल. आणि एक गोष्ट आहे, तर आपला नेता एवढा धडाडीचा असेल, आपलं वय काही असलं, 10 असू द्या, 15 असू द्या,